काल दिन पोर देखाल जाणे तुन साडे बावड्या ते पाहिजे विचार करायला लाग्या सकाळी पोर देखाल जाणे म्हणे जीन्स जुनी वय जायचे जीन्सने पॅन्ट कोणी मागू टी शर्ट कोणा लिहू बेल्ट कोणा पाहिजे मागू आणि बूट कोणा घालू आठीन बावड्याने सुरुवात आहे पुरा विचार करा ना सकाळी पोर देखाल जाणे पूर्ण दिवसभर विचार करा रात्री बावड्या 10 बार झोपेल होता दिनभर विचार करेल बावड्या रातल्या सपनमा बावड्या पोर बी दकी उन्हा लगीन बी होई गेन बावड्याला पोऱ्या बी होई गया सपनमा बावड्याला पोऱ्या होई गया बावड्याला बाई सांगे माहित आहे सारखा हो तो पोऱ्याना हात दाबाय जाईना बावड्या सरक ना थोडासा आया माहित आहे सारखा ना तो पोऱ्याना हात दाबाय जाईना भाऊ आको सरक ना बावड्या बाई म्हणे तुमल्या सुमारा नाही सारखा नाव जरासा बावड्या असा सरक ना दाबावरतीन खाली दोन्ही हात मोडली ना बावड्याना 20 दिन नंतर पाटा सुटना 20 दिन नंतर पाटा सुटना बाप म्हणे बावड्या पोर देखाल जाणशी बावड्या म्हणे आधी विचारच करणार नाही झाला हात मोठाच म्हणे लगीन हो आई ते कसं रास ना लगीन हातच मोडच बा फक्त जव लगून मोडत नाही तो लगून माणूसले वाटस कसा मोडतच बा मी एक हिंदी गाणं ऐकलं होतं शिवदास बाबा त्या आठे म्हणाल चालाव नाही पण तुमले पटाडांसाठी सांगणं पडीन हे शादी करके फंस गए यार अच्छा खासा था कवारा जो खाए पछताए जो ना खाए वो लड़ जाए दूर से मीठा लगता है ये कड़वा लड्डू प्यारा शादी करके हां जास्त होत नाही त्या सांगतं वय कवय होईन कवय होईन जास्त वय गे त्या सांगतो होत ते वय कस काय वय गे का फशी गो बावड्याला म्हणे पोर देखाल जाणे बावड्यान तयारी संगे बावड्याना बाप बावड्याना भाऊ आणि बावड्याना मित्र 4 लोके पोर देखाले पोरगीना घर घ्यात पोरगी पाणी लईनी बावनी पाणी पिली ना नवरीना बाप समजदार होता म्हणे काहीतरी पोहे बनाव बोलू नका पोहे बनाव पोहे खावाय गे बावड्याना बाप हाडूच बावड्याला विचारत म्हणे भाऊ पोर कस काय शे रे पोर पटली का बावड्या 1 बी नाही 2 बी नाही बापल्या असं वाटणं मर्यादा माल बोलत नशीन मग त्यांना भाऊले सांग मोठा भाऊ बी सांगे होता म्हणे विचार रे म्हणे तुन भाऊले दाखलाले त्याला पोर आवडणी का तो मोठा भाऊ विचारायला लागला म्हणे बावडू पोर आवडणी रे भाऊ बावड्या 1 बी नाही 2 बी नाही बावले बी वाटणं आपण मोठा आहेत आपला मर्यादा बोलत नशीन मग संगे मित्र होता म्हणे मित्राला सांग ऐ वैरेतून मित्राला विचार त्याला पोर आवडणी का मित्र जोड येऊ ना म्हणे बावड्या म्हणे काय रे म्हणे पोर आवडणी का मी पोरच नाही दे की मग तू का रे पोहे खावा लिहिलं होता का रे ओ बानट सुरूत ना ओ उलगेल वावर तू पोरत की नाही तू येल का सांग करता होता आडे पोरगीना बाप समजदार होता तो म्हणे एक काम करा ते जेवण बिवण करीश नाही जाजात म्हणे आपला संबंध जोडो तो अगर नको जोडो तो दूरना प्रश्न आहे पण आता जेवण कराशिवाय तुम्ही जाऊ नका जेवणले थांबी घ्यात मित्र हुशार होता म्हणे बावड्या जे जाय ते सोड दे पण आता जेवण टाईमले तरी पोरले देखील लिजो बरं पुन्हा चान्स भेटाव नाही हा म्हणे नेमका ती पोरगी ताट ठीक आहे तरी आव भाऊ देखत नाही हां ताट ठीक आहे ती पोर आव भाऊनी ध्यानच नाही मग पोरगी तर त्याने दुसऱ्यांदा वरण भात विचार नाही ते मित्र बाजूमा बसेल होता म्हणे बावड्या पोर येले दखिले पोर म्हणे शिरा 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 हाव भाऊ दख पोरणीकडे पोर एवढी सुंदर होती का हाव देखतच राही ना पोरकडे इथला देखी राहता ती पोर वाडीशनी किचन रूम मागू शके तरी याला असं वाटतं पडदा सरकी जावल पाय नाको एकदा देखी जाव इथला नेता तेल निघत देखी राहता पोरगी चालणी गे यानं खावा मा चितच नाही तो तसंच दिगी ना किचन वट्टांकडे आखो का वय निघी ना असं पोरवून येतं ताई मटणी उसळ म्हणजे भाजी हा पोरनासकडे देखी राहता याने भात समजीने शिरा उचला वरण मा कालाय राहता पोरवून माय म्हणे हाव ते वरण मा शिरा काय राह ना पोर पयत किचन रूम मा त्या मैत्रीण म्हणे काव दिदी का पै म्हणे हो माय म्हणे हाव बानट सुरूत ना वरण मा शिरा कालाय राह ना हो जर पोरगीचं रूप बघितल्याच्या नंतर पोराची अवस्था आहे तर जगाच्या मालकाचं रूप बघितल्याच्या नंतर संतांची काय अवस्था असेल विठ्ठल विठ्ठल हरी विठ्ठल 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 मग काय अवस्था
माऊली ज्ञानोबारायांनी त्यांची मानसिकता भगवंताचं दर्शन बघितल्याच्या नंतर सांगितली अभंगाच्या प्रथम चरणामध्ये. साठी टाळ्या झाल्या पाहिजे. जीवना मानले कितलं वर म्हणले ना त्याशी. हो खरंच महाराज गरज आहे हो लेकरांना इकडे परमार्थाकडे सोडायची. हो वारकरी संप्रदायामध्ये अशा लेकरांची गरज आहे महाराज, नाही का. पण आता नेमकं असं जायचे देखील किती बारका बारका येतात पुन्हा महाराज. 12-12, 14-14 वर्षांना पोरे आहेत त्या. 15-15 वर्षांना पोरे. टाळलीच नाही सांगायलाच नाही जिराई राय ना. आणि देखील प्रत्येक ना चेहऱ्यावरती येस देखील आखो हाय परमार्थानं ते जे महाराज चेहऱ्यावर. बाकीना पोरे स्वतःही सांगतास महाराज मला माळ घालण्याशी. एक पोरे मंजोडी होणं कीर्तन आटोपणं रविकिरण बाबा म्हणतं काय रे भाऊ म्हणे मला माळा घालण्याशी म्हणे तुम नाती काय. म्हणतं भाऊ तू लई लहान आहे रे, तू ना मनवर चालणार नाही, तू मायबापसले भेटाड दे म्हणतं माले. तो जबरदस्ती गरले घ्या माले रातलेच चला म्हणे महाराज. त्यानं मायबाप खुश होई घेत मला देखीच नाही भाई रविकिरण महाराजी घ्या भाऊ पोऱ्याला येऊ ना भाऊ गैरा खुश. त्यासले म्हणतं भाऊ म्हणा येवाना कारण असं आहे तुम नाव छोटे आहे ना अहो माळा टाकान सांगरा येडा आहे म्हणे महाराज. सो त्यानंबरचे काय लागतंच म्हणे. हो म्हणा बाप माळा टाकान सांगरा ना अहो येडा आहे तुम्ही कितला ग्रंथ वाची टाकात हो अभ्यासू पुत्र. जाऊ द्या म्हणे महाराज त्यानंबरचे काय लागतं म्हणतं नका हो पोऱ्या स्वतः सांगरा ना माळ घाला ना घालले होत्या त्याला माळा नका हो म्हणे महाराज. त्यांना हात पायण्या पोट्या जराच्या बराव द्या म्हणे. हो भाऊ त्याने पायण्या पोटऱ्या बरा घ्यात का तुन्या पायण्या डिल्ल्या का टाकी रे काका माळा टाकान सांगरा ना टाक रे काय बा. हां खरंच हो पोरं घडले पाहिजे. देखा नाही ते आमना इथला महाराज आमना मोहन बाबानी हो आमना शिवदास बाबासने असा पोरे घडायलेत महाराज. पुरा दाखला का क्या को गाडी री जरूर लाग गई. डिझेल सरी घेऊ तिनं छोटी टाकी आहे ना तरी पोरग उभं होतं महाराज. केवढा आहे तो 5 वर्षांना होईन तो पोरगा आहे की नाही. 5 वर्ष न लेकरू हो टाळबाजी राहतं ते मस्त मधमा झोप लागायला लाग गई. 5च वरीस नाही त्यानं काय बरोबर आहे की नाही. 8-30 वरीस नसले टाळले आणि लाज वाटत. 8 नाही 8 टाळलीच नाही पावट्याने खेळत त्या लग्नेच मग कुत्तच त्या जिने प्यांडा घाली आणि अगो तुमले सांगच तरुण भाऊसले 8 येईल ज्या होतीन त्या चांगलाच होतीन बा तुमनं वय जाईन. पण लगीन मग त्या नागिन डान्स करणाराच नाही डायरेक्ट यादी माही नाव कुठाय जाईल देवने नावच कुठायल तुला नाही वावर आहे. हां चांगलं लागले भेटेच नाही नागिन डान्स झाला ना काही नंबर लागी त्याला एकच पर्याय त्यानं डायरेक्ट लंगोट तयार ठेवा ना घालेन डायरेक्ट गडवर निघ अनुभव माड करील भेटी राह नाही ना नागिन डान्सवाला कवी भेटी. आणि नागिन डान्सवालाच ना व्हिडिओ इथला व्हायरल होस ना बुऱ्यात जास्त व्हायरल हो. मस्त गायन केलं महाराजजी खूप चांगलं. महाराज तुम्ही खूप भारी शिकवतायत पोरांना. माऊली ज्ञानोबाराय सांगतात रूप पाहता क्षणी सुखी झालो. रूप पाहण्यामध्ये मी तुम्हाला पहिला विनोदात सांगितलं की भैया एक मुलगा मुलगी बघायला गेला. मुलगी बघितल्याच्या नंतर जर तो वेडा होत असेल तर साक्षात जगाच्या मालकाला बघितल्याच्या नंतर काय मानसिकता असेल. एखादा मुलगा मुलगीला पाहतो तो तिच्या प्रेमात पडतो किंवा एखादी मुलगी पोराला बघितल्याच्या नंतर त्याच्या प्रेमात पडते. मग तो नंतर ना बागी मैं बेट मेरे पास तुझे देखता तो नंतरचा विषय. पण एका पोरीला बघितल्याच्या नंतर पोरगा सांगतो मी ज्या पोरीला बघितलं तिच्यासारखी सुंदर पोरगीच नाही. भैया एखादी मुलगी मुलाला बघितल्याच्या नंतर मैत्रिणींना सांगते की भैया तो पोरगासारखा पोरगा मी नाही बघितला. जर तुम्ही बघणाऱ्याला एवढे बघून आनंदित होतात मला असं सांगायचंय हो जर प्रोजेक्टले देखील इथला खुश होतच ते कंपनी कशी होईल सांगायचं तात्पर्य. हे नाम तुम्हारा तारनहारा नाम तुम्हारा तारनहारा कब तेरा दर्शन होगा जिसकी रचना इतनी सुंदर हो कितना सुंदर होगा वो कितना सुंदर होगा. नाम तुम्हारा तारनहारा नाम तुम्हारा तारनहारा सुंदर
धनीला बघितलं आणि बघितल्याच्या नंतर माऊली सांगतात रूप पाहता क्षणी मी सुखी झालो. बुद्धीनं प्रश्न केलेला, माऊली तुम्ही बघितल्याच्या नंतर सुखी झाला तसं काय बघितलं? माऊली सांगतात अगं बाई मी त्याला बघितलं, जो विटेवर उभा आहे ना त्याला मी बघितलं. पटत नसेल तर उदाहरण म्हणून माऊली सांगतात मी त्याला बघितलं. विटेवरचा मालक लक्षात आला नाही ना, मी त्याला बघितलं. कोणाला? जो गोपिकांसोबत रास क्रीडा खेळतोय का त्याला मी बघितलं. मी वृंदावनचा गोकुळच्या कन्हैयाला बघितलं आणि त्याला बघितल्याच्या नंतरचा आनंद त्याला मी पाहिलं. कोणाला पाहिलं? विटेवरच्या मालकाला बघितलं. गोपिकांसोबत रास क्रीडा खेळणाऱ्या कन्हैयाला बघितलं. बुद्धीचा सरळ सरळ संवाद आहे, कारण 11:15 जायलेत. बुद्धीचा संवाद आहे, बुद्धीचा प्रश्न. माऊली जर तुम्ही त्या विटेवरच्या मालकाला बघितलं, वृंदावनमध्ये रास क्रीडा करणाऱ्या त्या कन्हैयाला बघितलं, इतकं सोपं आहे का? जपी तपी संन्याशी साधूंचं आयुष्य खर्च झाला, त्यांना भगवंत भेटले आणि तुम्हाला बसले आणि सहज भेटले. एवढा भगवंत सोपा आहे का? माऊली सांगतात बुद्धीला बुद्धी. ए साजनी, भगवंत भेटणं इतकं सहज नाही. मी तुला दिसताना आत्ता बसलो आणि बसल्या जागी भगवंताची प्राप्ती झाली ही तू सांगते, पण खरं सांगू का, तो इतका सोपा नाही या, तो इतका सहज नाही या. मग तो आत्ता भेटला म्हणून तुला सांगतोय, पण हा आत्ता भेटलेला नाही, जन्मोजन्मी त्याच्यासोबत आहे. माऊली ज्ञानोबराय सांगतात अभंगाच्या 3 बहुता सुकृतांची जोडी, बहुता सुकृतांची जोडी, बहुता सुकृतांची जोडी, बहुता सुकृतांची जोडी. बहुत सुकृताची जोडी, बहुत सुकृताची जोडी, बहुत सुकृताची जोडी, बहुत सुकृताची जोडी. बहुता सुकृतांची जोडी, म्हणून विठ्ठली आवडी. बहुत सुकृताची जोडी, म्हणून विठ्ठली आवडी. तो हा विठ्ठल बरवा, तो हा विठ्ठल बरवा, तो हा विठ्ठल बरवा, तो हा विठ्ठल बरवा. तो हा विठ्ठल बरवा, तो हा विठ्ठल बरवा, तो हा बुद्धीचा संवाद होता. बुद्धीसोबत संवाद साधत असताना भगवंतानं सांगितलं बहुता सुकृतांची जोडी म्हणून विठ्ठली आवडी. नाही का? भगवंत आवडणं किंवा भगवंत प्रसन्न होणं एवढं सोपं नाही आहे. जन्मोजन्मी त्याच्या सोबत होतो आणि त्याच्या सोबत होतो. बुद्धीचा कदाचित प्रश्न असेल देवाच्या सोबत का? कारण सर्व सुखाची प्राप्ती करून घ्यायचं एकमेव साधन म्हणजे भगवंत आहे. संसारामध्ये काही काही लोक म्हणतात महाराज आपला इथला सुखी आपणच शेतस. सुखी म्हणता यावं नाही, फक्त समाधानी म्हणता येईल. सुखी नाही, सुख फक्त भगवंताकडे भेटतं, संसारात सुखच नाही आहे. कोणी म्हणत असेल ना तर आपण ग्वाही देतो संसारामध्ये सुख नाही. तुम्ही फक्त काही लोक तेवी काही लोक समाधानी आहेत, अजून बाकीना समाधानी नाहीत. सुखनाविषयी दूर सोड द्या, समाधानी कसा नाही सांगू का तुम्हाला. एखादा जर वाडानगर मारा, आता गरीब माणूस शिवदास बाबा वाडानगर मारायला ना, मग त्यांना मन मायस भगवान बोलता सामान आता तर फेक पुरस रे स्वतःनं पत्तर न कवाय जाय ना, स्वतःनं वय जायला पाहिजे. जर पत्तर न घर वहीच घे मग डोका मायस उन्हाळानं बोलतं गरमच देव बा, थोडी कृपा कर रे, स्लाब पड जायला पाहिजे. स्लाब टाकायच घ्या मग डोका मायत पाहुणा होणार का उजी अडचण होत साला असं. भगवान थोडी आखो कृपा कर. आई वरनं पत्तर दुसरा मजलावर टाकली सु, दुसऱ्या मजलावर पत्तर टाकाय की का मग खाली सुरुवात होत. फ्रीज जुनं वय घे भगवान, जरासं मोठं नवीन नाही गेले ते फ्रीज लेवाय जाऊ दे रे. ते फ्रीज जर लेवाय गे मग कपडा धुवानं मशीन राहाय जा देवबा. यंदा असा कांदा पिकाण ना मसने मुसने बठा लेवाय जायला पाहिजे. बरं लेवाय बी गे भगवाननी कृपा वहीच गई
मग प्रश्न आकुरायचास भगवान बट बरोबर कर दे ना पण बावड्यानं लगीन वय जाऊ दे रे. शेका समाधान अजिबात नाही. बावड्यानं जर लगीन वहीच घे तरी बी बाकीना म्हाताऱ्या देवना वाटावर बसतात. बट चांगलं आहे हो, पण मरण पहिले फक्त नातून तोंड दखायचं व्हायला पाहिजे. शेका समाधान नाही महाराज, समाधान नाही. आणि खरं सांगू का, संसारमा लोके समाधानी शेतच बी नाही. लास्टवालं उदाहरण सांगेल तुम्हाला पटेल. लोके संसारमा इथला येडा होई जायला शेतच देवलोगून पोचाले वेळच नाही शे. इथला येडा आहेत लोके. तुम्हाला सांगतो मरताना आपल्याला दोन बाजूवा दिसतात. भागवतामध्ये गोड चिंतन आलेलं आहे हो. ग्रंथ वाचत राहिले की मटेरियल सापडतं. दोन बाजूवा दिसतात, एकीकडे भगवंत आणि एकीकडे संसार. मग काय लोक आज बी सांगतस ना, आमना म्हातारा मरणा भो पण आमना दाखला पोऱ्याना दाखला जीवाने ना बरोबर आमना म्हातारा सारखा दिकस. बरोबर आहे ना, सांगतस ना असं. एखादी पोर जरून आहे ना पोरले देखीस नाही हांडे रे, पण मग सासून मायकच बोलस माहिती. हा शे ना हो, आई ते लगेच पटस तुमले. बाकी नाही मग कितलं मज्जाना सांगस माहीत हो. हां आई मज्जाना सांगा ना जे कातरलेस बहिणीवर. दोन बाजूवा दिसतात, एकीकडे संसार आणि एकीकडे भगवंता. जे मरताना आपलं चित्त संसारात अडकलं. काही लोक मरण टाइमले रडतात. आपण म्हणतात तात्या रडी का बरं आहे ना, तुम्ही अंडेरनी यादी राहिनी का, बहीणले भेट नसे का. मग मरता मरण टाइमले सुद्धा बहीण यादी राहिनी. अरे अक्का तू 70-80 वरीच जगना, त्या महिने एक बी वरीचे रक्षाबंधन साजरा करा ती बहीणले काय याद करत मरण टाइमले. हा किती अडकलेला आहे माणूस संसारामध्ये, किती बेभान झालेला आहे. देवाचा विसरच पडला. इथला येडा होई झालेत लोके. पण जर तुम्ही मरताना भगवंताकडे बघितलं तर स्वर्गाची प्राप्ती आहे. पुनरुपी जननम पुनरुपी मरणम याचा कालचक्रात अडकणंच नाही भगवंताकडे बघितलं तर. पण आपण ते करत नाही. अहो ते जाऊ द्या ना, सोपं सांगस ना. एक माणूस मरण टाइमले डॉक्टरले बोलावं, पोरेशने 2 पोरे होता. डॉक्टरले बोलावं, डॉक्टर साहेब आमच्या म्हाताराची तब्येत सिरियस आहे. म्हणले बघा म्हातारानं ते नाडी चेक करी. डॉक्टर साहेबने सांगली ना 11-12 वाजायला येलो होता डॉक्टर. तुमना म्हातारा खूप वय घेते 4 वाजान पहिले मर जाईन म्हणे. जास्त वय ना ते 4 वाजाडी नाही, ते 4 वाजान पहिले आवरी लिहिन म्हणे म्हातारा. आता नेमकं दोन्ही पोरे बसेल होतात. एकले म्हणे तू खाय ये तो लोगून मी ध्यान ठेवस. आपला म्हातारा कवय उपडी जाई काय सांगता येत नाही. एक जण पायीवर जेवण करी उन्हात. दोन्ही बसेल होतात. आणखून बुके कोण राहसो सांगा ना तुम्ही, बुके कोण राहस. मी आज एक क्लिप बघितली बाबा बरं का. काही लोक नियम इथला कडक पाहतं, इथला स्ट्रिक राहतस ना नियम. जर समजा आपल्या परिवारातलं कोणीतरी मेलं म्हणजे तुम्ही सुतक माशेत देवपूजा करायला चालस का. अजिबात नाही. सुतक माशेत देवले प्रसाद चढवायला चालस का. अजिबात नाही. मग मला सांगा सुतक मा जर राहणार देव देवाला चालस का. नाही. सुतक मग तुम्ही राहणार ते तुम्ही अंगेत होतस ना. सुतक मा राहणार ते तुम्हाला विउपासच राहसोय. 10 दिन देव देवाला चालत नाही, आपले बी अंग देवाला चालायला नाही पाहिजे. देवले प्रसाद चढवायला चालत नाही, आपले बी खावायला चालायला नाही पाहिजे. बरोबर आहे ना. पण लोक इथला स्वार्थी आहेत ना. नियम फक्त देव न करता लागू करतो स्वतःसाठी नाही. हां भयान परमार्थ आहे आपला नियममा हो. आता त्या म्हाताऱ्याला 2-2:30 वाजले महाराज. डॉक्टरांनी सांगितलं होतं 4 वाजेपर्यंत म्हातारा कवय बी म्हातारांना लेंडर फुस होई जाई बा असं. 2-2:30 वाजनात ती म्हातारा 2-2:30 वाजले म्हाताराला झटका येत का काय. म्हातारा उठीन असा इशारा करे असा करे. दाखला जरा हुशार होता. मोठाल म्हणे मोठा भाऊ होय पप्पा असं कराय ना. मला ते असं वाटस पप्पाने मुकलं काहीतरी दपाडेलोय म्हणे. मोठा म्हणे नाही रे तसं काय नाही. हरमतक ना पप्पा असं कराय ना इथलं हे काय आहे काय नाही म्हणे मोठा भाऊ पप्पा हातानं बितड दाखाड राहणार कदाचित बीत मा दाबेलोय म्हणे. अख्खं बितडं पाठ टाक रुपया सापडणार नाही. मोठा म्हणे बावड्या तू सांग राहीन तू रे तथानं नाही हातानं बितड होई म्हणे. हातानं बी बितडं दसाड देणं रुपया सापडणार नाही आणि म्हातारानं बन बी वय नाही. नेमकं पप्पाले सांगणं काय शे. दाखला म्हणे एक काम करू डॉक्टरले बोलायली. डॉक्टर पण सल्ला लिहू.
डॉक्टरले बोलावं म्हणे. डॉक्टर साहेब म्हणे काय म्हातारा 2 वाजाना असा कराय ना, काय बोल नाही मन बापले, फक्त 1 मिनिटासाठी म्हातारा बोलायला पाहिजे. म्हणे पुन्हा म्हातारा 1 मिनिटासाठी बोलीन, पण इंजेक्शनचे 60,000 रुपयानं. दाखला मोठा सांगा, अरे 60ले काय दखी राहणार आहे, इथलं सांग राय ना पप्पा, इथलं काय 60ले काय दखच म्हण. मोठाने ब्या मंदीनं यानं सांगे सॉरी फॉर्म भरायला, याने ब्या मंदीनं. डॉक्टरने इंजेक्शन दिली ना, 60,000 लिहिन डॉक्टरने घ्या. म्हातारा 1 मिनिटासाठी बोल का वय ना. म्हणे पप्पा कुठे म्हणे, तुन माय घर मानी होती भाऊ म्हणे, बाजूने वैंजी म्हणा पाहिजे पीठ गायनी लय जायला, तिथली मागे लिही जात नाही. कितला येडा आहेत लोके, हा कितला येडा पण आहे संसार मग. हा ते माल सांगा याला कवय देवनी प्राप्ती होई बरं. हां मरण टाईमले सुद्धा पीठ गायनी मा जर चिते या ना. महाराज जर सुखाची प्राप्ती करून घ्यायची असेल ना, सुखाची प्राप्ती करून घ्यायची असेल तर माऊली ज्ञानोबा राय सांगतात कुठं भेटतंय सुख, कुठं भेटतंय सुख सर्व सुखाचे आगर, सर्व सुखाचे आगर. हॅलो. साध्या सोप्या भाषेमध्ये मी चरणाचा भावार्थ सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. आता सगळ्यांनी काय करायचंय, हातानं टाळी मुखाने नामचिंतन, सर्वांनी भजन गायचंय. ज्यांना ज्यांना हात असतील त्यांनी हात वरती करायचे. महिला माता तुम्ही राहू द्या, तुम्ही खाली हात राहू द्या बहिणीसून. आक वर हात करा मग जातीन बांगड्या पुटी. हॅलो हॅलो. काल दिनभर गाया खाण्यापोटे. पुरुष मंडळीने हात वरती करा, सगळ्या पुरुषांनी हात वरती करा. करा सरळ हात, सगळ्यांनी हात वरती करायच्या. काना कोपरामा बाल्कनीवाला सर्वात करा सरळ हात. असा मैस ना शिंगणा वाकडा तिकडा नका करा. महिला माता तुम्ही राहू द्या, तुम्ही खाली जात राहू द्या बहिणी. करा सरळ हात. पुरुष मंडळी करा सरळ हात, सरळ हात करा, सरळ हात. अंगा असं. आता सर्वांनी भजन गायचंय. जो भजन म्हणणार नाही त्याला त्यान बाजूवालानी शपथ रे भू. हरी विठोबा रखुमाई, हरी विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, जय जय विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, जय विठोबा रखुमाई, ओ विठोबा रखुमाई, हरी विठोबा रखुमाई, जय विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, जय विठोबा हरी, जय जय विठोबा रखुमाई. सर्वांना भजन गायला सांगितलं होतं. कोणी कोणी भजन गायलं खरं खरं सांगा. आहे ते शेवट सुधरी राहणार झालं. हां हा ते उभा रे दरी का काय आवाज भारी हो ना हो दादासाहेब. हां म्हणजे एकदम बरोबर आहे. आते नाही पेक्षा भारी होई बा असं. हां नाही ते 7 दिन मग एखादा उपडी जाई ना कमी. सर्वांना भजन गायला सांगितलं होतं. कोणी कोणी भजन गायलं खरं खरं सांगा. शपथ आहे, खोटं कोणी बोलायचं नाही. कोणी कोणी भजन गायलं, कोणीच नाही का. ब देवनी तुम्ही काही दरादरी होई जायचे का. भगवंताचं नामचिंतन करायला काय कंटाळा करायचा आहे महाराज. आत्ताच सांगितलं, भगवंताची प्राप्ती करून घ्यायची असेल तर अंतकरणापासून देवावर प्रेम करायचं. आपली सुरुवातच नाही अजून. भगवंतानं नाव लेवाने आपली सुरुवातच नाही शेते. प्रेम कवय होईन देववर. हां देवावर नितांत प्रेम करणाऱ्यांना सांगतो, अंतकरणापासून भजन करा, भगवंतावर प्रेम करा. हो त्यानाशिवाय सुखने प्राप्ती नाही शे. नामचिंतन करशात तर भगवानना जोडे जाशात. सुरुवात करा. आठे म्हणान सांग का आठे म्हणतात नाही. बाकी ना यूट्यूब दाखणार असले पक्क समजी घ्या त्या किडा पाडीन भाऊ. भगवंताचं नामचिंतन करायला अजिबात कंटाळा करायचा नाही. भगवंत खुश झाला,
तो प्रसन्न झाला की जीवन सक्सेस झालं समजायचं. हो, मग त्या टाईमला विचार करू नाही मी जर भजन म्हणसोत म्हणा आजूबाजूना मित्र मला काय म्हणतीन भो. बाकीन्या बहिणीसना आवाज इतला गोड रास ना, इतका गोड रास, फक्त येराने सरम मा माया कोय बाजूने ताई गली मा सावीन माहिती बोलती देव करायला लागे पण ना ते कीर्तन मा बोल नाही म्हणत. असं येराने शरम मारायचास आणि अजिबात शरम करा नाही. कारण एक हिंदीमध्ये हिंदी में एक कहावत है, जिसने की शरम उसका फुट गया कर्म. ज्याने शरम केली का त्याचं कर्म फुटतं महाराज. म्हणून काय करायचं, लोकेशने लाज शरम बाजूला देव. लोके कोणले चांगला म्हणतात नाही, पतिव्रता सीताल सुद्धा बदनाम करणारा समाज माणूस कोणतरी एक होतं. बरोबर आहे ना. तुम्हाला सांगतो जर सक्सेस व्हायचं असेल भगवंतापर्यंत पोहोचायचं असेल ना तर नावं ठेवणाऱ्यांच्या नादी लागू नका. हां आहे मी तुमले का बा सांगत प्रत्येक गावमा जाय सांग राही नाव संदेश लोकेशना नांदे जर लाग्यात ते तुम्ही प्रगतीला डायरेक्ट थांबा भेट जास मनीषीन कोणकडे ध्यान देऊ नये. आणि उघडं जर बोला ना म्हण मी काना देश नाही मनीषीन उघडी भाषा मा बुकणारा कुत्राशनी वर्ष लागानच नाही. हां बुकणारा कुत्राशनी वर्षे जर लागी घ्यात तुम्ही फालतू वेळ खर्च कराय ना. हो मी ध्यान देणे कसे होतात बाबा. आता मनकडे देखीच नाही बराच जण अजून बी चमकाय जातात. आता काना देशमा काही होत नाही, महाराष्ट्रमा काही होत नाही, गुजरातमा बी होत नाही, पण काही अनोळखी लोकेशकडे जाऊ ना सुरुवात नाही मनकडे देखील ना ओ भाऊ. बाकी ना महाराज जरा वेगळं रास आहे चित्र जरा वेगळं तिकच चाल आई चित्रप जरा वेगळं दिकस. हा शब्द मी ऐकू बरं जाऊ गली माई चालू ना महाराज लोक वेगळा राहत झाला आहे जरा वेगळं ते की राहणार. मग त्याच ना प्रकार डोकामा काय काय चालेल त्या तुम्ही अंदाज लायल्या. हाई जरा वेगळं दिकस हाई जरा वेगळं रास. राणी बदली नाही बुकणारसले बुकू दिनं ज्या बुकणारा त्या बुक अवश्यतच. पण ज्या ओरिजिनल पारमार्थिक लोक आहेत ना ज्या दगडमा देव दकणार आहेत ना त्या रव्यामा बी देव दखील येतच. गलीमाई जर चालत जाऊ ना बाबा बाय असं काय राहस भू असं म्हणणारा लोके. आता ज्या भाविक राहतस ना त्या सहज म्हणतस अरे पोरगाल देख का असं वाटत जस काय कृष्ण भगवान जाई राय ना. मला माहिती म्हणलाय की काय असं पण लोकेच ना भाव अरे असं वाटत जस काय राधा राणी जाई राय नाही हो. कितला भारी भाव येतस. मी नाही बदलणं हो लोकेच ना भाव बदलाय टाका बुकणारले बुकू दे ना म्हणे. आणि तुमले बी सांगस जीवनमा सक्सेस होणं होई ना नावं ठेवणारच नाही वर्ष लागान नाही. हो नावं ठेवणाऱ्यांच्या नादी जर लागला तर आयुष्यभर सक्सेस होत नाही माणूस. एखादं पोरग जर काही करायला लागणार ना त्या बाकीना 150 ना बडी चावतच माय नाही भाऊसाहेब ना पोरे येडानगत काय बी करत चाल. मग आको ते दुसरं सांगत जा दे रे येड हे झालं दे त्यांवरचे काय लागत. म्हणजे भाऊसाहेब ना पोऱ्या जर काय करायला निघ ना आपण पोऱ्या जर काय करायला निघ ना काय किडा पाडणारा बाय पोरे येडानगत काय बी करत भाऊ. आको त्यांजोडे बसेल उजी वाय बार जाऊ दे रे येडे झालं ते. आणि ते पोरग सक्सेस होई ना काही या किडा पाडणाराच पुढे जातं. बावडे हो पेडा बिडा तो काय कर राहता तो किडा पाड राहता का रे करजदार ना. आणि आता त्यांना पण पेडा माग राहणार निवड निर्लज्ज जात राहस आहे किडा पाडणारच. म्हणून भुकणाऱ्यांच्या नादी लागू नका. सक्सेस व्हायचं असेल ना भैया नावं ठेवणाऱ्यांच्या नादी लागू नका. आपण सांगत सक्सेस व्हावना पर्याय सांगत जर नवरदेवले सुरक्षित मंडप पर्यंत पोहोचाडणं होईल संतोष बाबा नवरदेव जर का सुरक्षित पोहोचाडणं आहे मंडप पर्यंत ते काय करणं पडीन. घोडा 50 लाख ना राहू द्या का 50,000 ना त्याला झापड्या लावण्या पडते. बरोबर आहे ना. झापड्या लायात म्हणजे नवरदेव मंडप पर्यंत सुरक्षित जाईल. पण जर झापड्या लायात नाही भाऊ टांगा पलटी घोडा फरार. नवरदेव सुरक्षित पोहोचणार नाही त्यांसाठी घोडाला झापड्या लावण्या पडतील. मग तो 50 लाख ना राहू द्या बाबा की 50,000 ना राहू द्या. तसं तुमले जरी सक्सेस पर्यंत पोहोचणं होईल तर नावं ठेवणारच ना कडे त्याने आपले झापड्या लायल्यावान्या त्याशनीकडे देखणंच नाही शे. जर देख तर आपण मागे राही जातस. मनीषे नावं ठेवणारच कडे देखा नाही. सक्सेस पर्यंत पोहोचायचं असेल तर आजूबाजूला बघायचं नाही आपलं काय मंजिल गाठायची ते बघायचं म्हणजे सक्सेस होतो माणूस. आपण सांगू का